तर काही दिवसांपूर्वी मला एका भावाची कमेंट आली होती. बेसिकली त्याने ती कमेंट नोफॅपच्या व्हिडिओवर केली होती. त्याची प्रॉब्लेम होती की त्याने 3-4 वर्ष मॅस्टरबेशन केलेलं, आता रिकव्हरी करायची आहे आणि या कारणामुळे तो खूप इन्सिक्युअर झाला होता. आणि याच्यासारखे खूप लोक असतील ज्यांना वाटत असेल मॅस्टरबेशनने ताकद जाते, मॅस्टरबेशनने हे होतं ते होतं, आणि यात त्यांची पण काहीच चूक नाही. चूक आहे ती या सो कॉल्ड नोफॅप व्हिडिओजची, जे नोफॅपबद्दल मिथ पसरवतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नोफॅपने नाजूक व्हाल, बारीक व्हाल, तर या माणसाला बघा. याचं नाव लॅरी विल्स. हा एक बॉडी बिल्डर आहे. हा ओनली फॅन्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचा, मूठ मारायचा, तरी पण हा जिमला जात होता, प्रोटीन खात होता आणि मसल्स पुट ऑन करत होता. मी हे नाही सांगत की तुम्ही पण मूठ मारा, काही हरकत नाही. मी हे सांगतोय की जर तुमची बॉडी होत नाही तर जिमला जा, प्रोटीन खा, खाणपान वाढवा. बॉडी ही प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडने वाढते, परफेक्ट न्यूट्रिशनने बनते. जेव्हा आपण व्यायाम करतो आपले मसल्स तुटतात आणि आपली बॉडी प्रोटीन स्ट्रेंथ्स रिलीज करते. त्याने ते तुटलेले मसल्स रिकवर होतात आणि साईजमध्ये मोठे पण होतात. आणि मॅस्टरबेशनने आपण बारीक होतो याबद्दल जास्त करून स्किनी लोकच इन्सिक्युअर असतात. त्यांना वाटतं ते बारीक मॅस्टरबेशनमुळे झाले आहेत. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही तर फॅप करण्या अगोदर पण बारीक होतात, तेव्हा तर तुम्ही मूठ नाही मारायचात. आणि काय माहीत ही मिथ कोणी पसरवले. आणि जर तुम्ही त्या लोकांना बघून इन्सिक्युअर होतात जे तुमच्यापेक्षा शरीराने मोठे आहेत, तर त्यातले मेजॉरिटी ऑफ स्किनी फॅट असतील आणि तुम्हाला तुमचा शरीर मोठा बनवायचा असेल तर डेव्हिड लेडसारखा बनवा. आणि त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करायला लागणार, चांगला हाय प्रोटीन न्यूट्रिशन घ्यायला लागणार. बाय द वे, मी यावर एक प्लेलिस्ट पण बनवली आहे. फक्त मॅस्टरबेशनचा रणधीर रडून नाही चालणार. आणि शेवटी त्याने नाईटफॉलबद्दल कमेंट केली की नाईटफॉल कसं थांबवू. तर बघा, नाईटफॉल सगळ्यांनाच होतो. जशा प्रकारे मुलींना पिरियड्स येतात तशा प्रकारे आपल्याला नाईटफॉल होतो. कारण जेव्हा आपण टीनेज म्हणजेच किशोरावस्थेत येतो तेव्हा आपली बॉडी डेव्हलप होत असते. आणि पिरियड्स आणि नाईटफॉल ही टीनेजची निशाणी आहे, तिला इग्नोर करा. नाईटफॉल नाही थांबवू शकत, ते नॅचरल आहे. मूव्ह ऑन करा. ॲनालिसिस पॅरालिसिसमध्ये नका फसो. आणि या फालतूच्या नोफॅप व्हिडिओजला अनसबस्क्राईब करा. यांची व्हिडिओ नका बघू, हे तुम्हाला मिथ्समध्ये ठेवणार. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.